भीती वाटत नाहीये लोकांना. पोलिसांची, ट्रॅफिक पोलिसांची, RTOची मोठ्या प्रमाणावर भीती वाटते. कारण सरकारने दंडाच्या रकमा एवढ्या मोठ्या करून ठेवलेल्या आहेत. तो म्हणतो फाड 2000ची पावती, मग तो म्हणतो 100-200 रुपये घ्या दादा, चिरीमिरी घ्या, म्हणजे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन. असं सर्वत्र सुरू आहे. टोल घेताय तुम्ही, पण रस्ता कुठं देताय? नो रोड नो टोल असं या देशामध्ये ना आंदोलन करावं लागतं. ही शर्मेची गोष्ट आहे. तर या सगळ्या अराजकापासून जनतेला सुटका करून देणं. जनतेला आनंद होतोय. नेपाळचं काय झालं, बांगलादेशचं काय झालं, इंडोनेशियाचं काय झालं, श्रीलंकेचं काय झालं, लोक याच्यावरच्या. आता फ्रान्समध्ये पेटलं. अराजकतेचं समर्थन जनता करू शकत नाही, करू नये, अशी उकळी पण फुटू नये. कारण अराजकतेचं पुन्हा एकदा नुकसानच होईल. आणि आज जिथं जिथं अराजकता होऊन गेली तिथं 400 रुपये पेट्रोल झालंय, 800 रुपये पेट्रोल झालंय. काय परवडणारी ती अराजकता? स्वतःच घर स्वतःच्या हाताने कोण जाळतं? मग त्याच्यापेक्षा तुमचा भ्रष्टाचार बंद करा ना राजांनो. आणि तुम्हीच दर वेळेला निवडून आले पाहिजे हा हट्ट सोडा. तुम्हालाच निवडून यायचं असतं म्हणून तुम्ही आहे ना अराजकतेची परिस्थिती भ्रष्टाचारातनं निर्माण करता. नका ना येऊन तुम्ही निवडून. येऊ द्या ना दुसऱ्याला, येऊ द्या तिसऱ्याला, येऊ द्या चौथ्याला. तुमचीच घराणेशाही. ते नेपोटिझममुळं ते नेपाळ पेटलं. राजाचाच मुलगा राजा. या लोकशाहीमध्ये राजाचा मुलगा राजा नाहीये. सामान्य माणसाचा मुलगा सुद्धा राजा झाला पाहिजे. पण तुमचा हट्ट असेल माझी 5वी टर्म आहे, माझी 7वी टर्म आहे. अरे 5व्या 7व्या टर्म घेऊन तुम्ही पुन्हा पेन्शन घेताय. पेन्शन तुम्हाला एकच मिळायला पाहिजे होतं. तुम्हाला का बरं 4-4, 5-5 पेन्शन? 35 वर्ष एखादा सरकारी नोकर काम करतो त्यावेळेस त्याला एक पेन्शन मिळतं. तुम्ही एक 5 वर्षाची टर्म पूर्ण केली की एक पेन्शन लागू. दुसऱ्यांदा आमदार झाले का दुसरं पेन्शन लागू. तिसऱ्यांदा खासदार झाले का केंद्र सरकारचं पेन्शन लागू. एक माणूस 4-4, 5-5 पेन्शन खातोय. आमचं केवढं मोठं बजेट तुमच्या पेन्शनवर जातंय. या सगळ्या गोष्टींपासून अवगत करतोय लोकांना आम्ही, जागरूक करतोय. आणि लोकशाही टिकावी, संविधान टिकावं. संविधानाच्या माध्यमातून तुम्ही जातपात विरहित फक्त मानवतेचं जीणं जगलं पाहिजे. याच्यासाठी आमचा धडपडाट चालू आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे, निडरपणे या सगळ्या गोष्टी जनतेसमोर आणते. आणि जनतेला सुद्धा सजग व्हावं लागेल ना. का बरं तुम्ही मुकी बिचारी कुणी हाका अशी मेंढरं का बनता? तुम्ही मेंढर आहे का? तुम्ही माणसं आहे ना. तुम्हाला डायरेक्शन देणारा नेता असतो तर तो खरा की खोटा जरा तपासा. भेदभावाचे दिवस परत सुरू केले या लोकांनी. जातीला सुद्धा उपजातींमध्ये वाटतायत हे लोक. तुम्ही हलके, आम्ही भारी, तुम्ही स्थानिक, हे उपरे. हे काय भानगड आहे? भारत देश सगळ्यांचा आहे, कोणी उपरे नाही इथं. सगळे स्थानिक आहे. भारतवासी सगळे स्थानिक आहे. काढा लोकांना याच्यातनं बाहेर.